नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आज या मालिकेच्या शेवटी आपल्यासाठी एक ट्विस्ट असणार आहे. तो काय आहे यासाठी तुम्ही आजचे रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की ऐका. आता सुरुवातीला आपण बघतो की पिहू सोशल मीडिया यूज करत असते आणि तेव्हा तिला 16 डिसेंबरची रील व्हायरल झालेली दिसते आणि ती म्हणते की जीवा दादा 16 डिसेंबरची रील व्हायरल झाली आहे. आणि जीवा म्हणतो की काय, आणि बघतो तर काय, त्याच्यावर आपल्याला कमेंट सुद्धा खूप विचित्र विचित्र अशा आलेल्या असतात. आणि त्यावर कमेंट अशी होती की देशमुखांची पोरं तर खूपच पोहोचलेली निघाली. जीवाची मजा, एक लग्न करून त्याची झाली मजा आणि त्याच्या बायकोला सजा. हे बघा, अशा कमेंट टक केलेल्या असतात. आणि बघा, सक्का भाऊ तेवढ्यात मानिनी काकू त्याच्या हातातनं फोन घेता आणि म्हणतात की नको नको, तू वाचूच नको रे, हे कशाला वाचायचं काहीतरी. मानिनी ताई म्हणतात की तुला त्रास होईल उगा. जीवा म्हणतो त्रास होणार नाही तर काय होणार आई. जीवा म्हणतो की किती घाणघाण कमेंट्स करतायत लोक. जीवा म्हणतो की अगं माझं सोड, नंदिनीला, काव्याला किंवा दादाला कळला तर काय होईल त्याचं. आणि जीवा पिहूला विचारतो की मला सांग पिहू, हा आपल्या घरातला व्हिडिओ बाहेर कसा गेला. बघा, आणि इकडे ही पिहू रडते आणि म्हणते की माहित नाही. आणि मानिनी काकू जीवाला म्हणतात की तिला नसेल माहिती पिहू, तू टेन्शन घेऊ नकोस, तू बॅग घे आणि जा बरं ट्युशनला. आणि बघा प्रेक्षकांनो, रम्या आणि वसु आत्यांनी हे ऐकलेलं असतं आणि रम्या म्हणते की आई, तू ह्या प्लॅनिंग बद्दल बोलत होतेस का काल. आणि वसु आत्या बघा किती किती हसतात. रम्या म्हणते की हे तू तू केलंयस. आणि वसु आत्या म्हणतात की अगं व्हिडिओ व्हायरल व्हावा म्हणून थोडाफार प्रयत्न केला मी. आणि वसु आत्या म्हणतात की तू नव्हतं का मला शिकवलं की फेक अकाउंट कसं क्रिएट करायचं. आणि वसु आत्या म्हणतात की तसं फेक अकाउंट क्रिएट केलं. आणि बघा प्रेक्षकांनी, इकडे मानिनी काकू आणि जीवा हे दोघंही टेन्शन मध्ये असतात. व्हिडिओ पोस्ट केल्या आणि कुठल्या 2-3 नावांनी मी कमेंट्सही केल्या. आणि रम्या म्हणते की म्हणजे हे तू केलंस. वसु आत्या म्हणतात की हा, त्या बघा किती 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 हसतायत. आणि बघा, एक रम्या म्हणते की आई खरंच तू लई सॉलिड आहेस ग. वसु आत्या म्हणतो श्श. वसु आत्या म्हणतात की तुला काय वाटतं, हा धमाका आहे. रम्या म्हणते की मग खरा धमाका तर याच्या नंतर आहे. आणि वसु आत्या म्हणतात बघ तू. रम्या म्हणते की बघ यांचे या धमाक्यातच काय हाल झाली आहे, पुढच्या धमाक्यात काय करणार आहे. आणि इकडे जीवा म्हणतो की याचं काय करायचं ना, आता मी बघतो. मानिनी काकू म्हणतात की तू तू काही करू नकोस. इकडे मानिनी काकू म्हणतात की ऐक जीवा, तू जरा शांत हो. मानिनी काकू म्हणतात जीवा, अरे या सोशल मीडियावरच्या कमेंट्स आहेत रे, याच्याकडे कुठे लक्ष द्यायचं असतं का. तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. हे जे आहेत ना, हे स्वतःच्या आयुष्यात फ्रस्ट्रेटेड असतात, तीही अशी सगळी कमेंट टाकतात. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ह्या दोघे मात्र मजा घेत असतात. मानिनी काकू म्हणतात की हे सगळं वाचून तुला त्रास होईल प्लीज. जीवा म्हणतो की अगं असं कसं त्रास करून घ्यायचा नाही. जीवा म्हणतो की मला काय होतंय ना, तुला नाही मला सांगता येत आहे. हे जर नंदिनीला, काव्याला, दादाला जर कळलं तर काय होईल त्यांचं. जीवा म्हणतो की मी एक एक टाका घालून शिवायचं म्हणतोय तर हे उसवायलाच निघालेत. बघा प्रेक्षकांनो, आता यांच्या घराची बेल वाजत आहेत. टुन 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 टुन. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ही मानिनी काकू म्हणतात की बापरे कोण असेल हे. आणि बघा प्रेक्षकांनो, आता इकडे वसु आत्या रम्याला म्हणतात की चलतं ये, आता धमाका आहे दुसरा. जीवा म्हणतो की मी बघतो. बघा प्रेक्षकांनो, आपल्याला तेवढ्यात हा पार्थ दरवाजा खोलताना दिसतो. आणि बघा प्रेक्षकांनो, पत्रकार असतात आणि यांचे फोटो काढत असतात. सगळे पत्रकार आता घरात येतात आणि म्हणतात की पार्थ देशमुख, जीवा देशमुख कुठे, जीवा देशमुख कुठे. इकडे पार्थ म्हणतो की एक्सक्यूज मी. आणि पार्थ म्हणतो की काय हवंय तुम्हाला. इकडे तो पत्रकार म्हणतोय की तुम्ही कोण, पार्थ देशमुख. पार्थ म्हणतो की हा. आणि त्यातला एक म्हणतो की पार्थ देशमुख, तुमच्या बायकोचा अफेअर तुमच्या भावासोबत होतो हे कळल्यावर तुम्हाला कसं वाटतंय. बघा प्रेक्षकांनो, हे पत्रकार काय काय आणि नको नको ते प्रश्न विचारतात. आणि त्यातली एक म्हणते की तुमचा भाऊ तुम्हाला तुमचा विश्वासघात करत होता, त्यामुळे तुम्ही आता दोघे जण एकाच छताखाली कसं काय राहताय. आणि तो म्हणतो की तुमच्या भावाचं आणि तुमच्या बायकोचं अफेअर लग्नानंतरही असंच होतं का. बघा प्रेक्षकांनो, हे ऐकून पार्थला मात्र खूप त्रास होत असतो. आणि मानिनी काकूला, जीवाला सुद्धा या गोष्टींचा फार त्रास होतो. आणि इकडे जीवा, आपल्याला माहिती कसं आहे, तो जोरात चिरकत येतो की ए, आणि सगळे पत्रकार म्हणतात आला आला जीवा आला आला. आणि जीवा म्हणतो की ए काय बोलतायत. जीवा म्हणतो की वाटेल ते बोलू नका, बंद करा हा तमाशा. बघा प्रेक्षकांनो, आता इकडे यांच्या घरी, देशमुखांच्या घरी पत्रकार येतात आणि नंदिनीच्या घरी बघा ते बायका आलेल्या असतात. धीर वहिनी हाय हाय. आणि इकडे काव्यानेच दरवाजा उघडलेला असतो. धीर वहिनी हाय हाय. आणि असं बोलून बोलून त्यांच्या घरात घुसत असतात. बघा प्रेक्षकांनो, काव्या घाबरून जाते त्या बायकांना. ती तिच्या आईला हक परत असते की आई आई. आणि त्या बायका आईला पकडतात, कारण त्यांना आईच्या तोंडाला काळं फासायचं असतं. आणि इकडे ही काव्या म्हणते की काय चाललंय तुमचं.
आणि आमच्या घरात असे सरळ कस काय घुसलात तुम्ही तुम्ही आहात तरी कोण? आणि बघा प्रेक्षकांनो, त्यातली एक म्हणते की काय ग ये धीरासोबत चाळे करते. शारदाताई म्हणतात की अहो काय बोलतायस तुम्ही? आणि त्यातली म्हणते की तुमच्यासारख्या सैल सोडणाऱ्या बायकांमुळे आमच्यासारख्या चांगल्या घरातल्या बायका बदनाम होतात. इकडे काव्याला ते काहीच बोलू देत नाही. सभ्य समाजाच्या तोंडावर काळीमा फासणाऱ्या पोरीशी कशाला बोलत बसतात ग? आणि हिच्या तोंडाला काळा फासा. बघा प्रेक्षकांनो, ह्या बायका आलेल्या आहेत आणि ह्या हिच्या तोंडाला आता काळ फासणार आहे. ती बाईक पुढे येते. इकडे काव्या चिडकते आणि म्हणते की थांबा थांबा, पुढे यायचं नाही. काव्या म्हणते की याद राखा, एक जरी पाऊल पुढे टाकलं तर. काव्या म्हणते की मी सुद्धा तुमच्यासारखी चांगल्याच घरातनं आलेली सुसंस्कृत मुलगी आहे. काव्या म्हणते की हे तुमच्यापर्यंत आलंय, पण हे कसं काय आलंय, काय आलंय मला काहीच माहित नाही. हे सगळं खोटं आहे. आणि काव्या म्हणते की हे मुळात सगळं माझ्या पर्सनल आयुष्यात चालू आहे आणि माझ्या पर्सनल आयुष्याचा विचार करायचा काहीही अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि त्यातली एक म्हणते की अधिकाराची भाषा तू नाही करायची. इथे घरातल्या घरात आई बापाच्या समोर नको ते फालतू चाळे करतेस. तुझ्यासारख्या पोरी आहेत ना, मॉडर्न शब्दाचा सोयीचा अर्थ काढतात. त्यातली एक म्हणते की यांना तर सगळंच हवं असतं, नवऱ्याचा पैसा सुद्धा आणि देराच्या मिठीत मजा मारायची असते. बघा प्रेक्षकांनो, काय काय ते बोलतात. इकडं काव्य चिडकते आणि म्हणते की तोंड सांभाळून बोला. त्यातली म्हणते की स्पेस, आमच्या स्पेस मध्ये कुणीच यायचं नाही. पर्सनल स्पेसच्या नावाखाली अख्खा समाज नाचवलाय तुम्ही. बघा त्यातली म्हणते की आता जर हे थांबवलं नाही ना आपण, तर आपल्या मुली पण हेच करणार. दुसरी म्हणते की हो, आपल्या मुली पण हेच करतील. काय बघताय, तोंडाला काळ फासा पहिले इच. आणि बघा त्यातली एक बाई काव्याच्या तोंडाला काळ फासायला पुढे येतीच. काव्य खूप अडवण्याचा प्रयत्न करते. बघा प्रेक्षकांनो, इकडे तिच्या आईचं बी बोलणं कोणीच ऐकत नाही. पण आता नंदिनी समोर येते आणि त्या बाईचा हात अडवते. आणि बघा इकडे नंदिनी पुढे येते आणि त्या बाईचा हात झटकून काढते आणि म्हणते की माझ्या बहिणीच्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही. आणि हा काय प्रकार आहे, कोण आहात तुम्ही? आणि त्यातली म्हणते की आम्ही संस्कृती रक्षक समितीकडून आलो आहे, तुझ्याच पाठिंब्यासाठी आलो आहोत आम्ही. त्यातली एक म्हणते की बघा ना, बिचारीचा चेहरा बघा. बहिणींनी पाठीत खंजीर खूप असल्यावर चेहरा कसा असणार ग? या भोळीच्या भोळेपणाचा फायदा घेतला या निर्लज्जीने. बघा काय काय ते म्हणजे काव्यासाठी बोलत असतात ते. बघा प्रेक्षकांनो, आणि त्यातली म्हणते की नाहीतर काय, बहिणीचा नवरा हिच्या सोबत किती वेळ मिठीत, काय काय नको ते बोलतात प्रेक्षकांनो. मला बोलायलाच कस तरी होतंय. आणि बघा इकडे ही नंदिनी त्यांच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते की पुरे. नंदिनी म्हणते की आता यापुढे एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. बघा इकडे पार्थ सुद्धा जीवाची बाजू घेतो आणि म्हणतो एक शब्द सुद्धा तोंडातून काढला ना, मी पोलीस बोलावेन. आणि हे त्यातली पत्रकार म्हणते की अरे वा, तुम्ही चोर सोडून कोतवालाच फाशी द्यायला निघाले. पत्रकार म्हणते तुम्ही आम्हालाच काय आरोपीच्या पिंजरात उभं करता आहेत? ती पत्रकार म्हणते की अहो आम्ही तुमच्या बाजूने उभं राहायला आलो आहोत. पार्थ म्हणतो की तुम्हाला बोलवलं का मी माझ्या बाजूने उभं राहायला? आणि पार्थ म्हणतो की एक तर तुम्ही माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये आला आहात, तेही माझ्या संमतीशिवाय, आणि आमची खाजगी बाब चव्हाट्यावर आणताय, यासाठी मी तुम्हाला क्रिमिनल ट्रेसपासचा गुन्हा दाखल करू शकतो. ती म्हणते की असं कसं, तुम्हाला आमच्या प्रश्नांना उत्तर द्यावीच लागेल. लोकांना कळायला हवं की तुमच्यासोबत नेमकं काय झालंय. पार्थ म्हणतो की लोकांना कळायला हा नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न नाहीये, हा माझा पर्सनल मॅटर आहे, मला शिकवायला जाऊ नका, निघा. आणि त्यातला एक पत्रकार म्हणतो की ओ हो, पर्सनल मॅटर. आणि तो म्हणतो की म्हणजे काहीतरी मॅटर आहे, हे तुम्हीही मान्य करता ना? मानिनी काकू म्हणतात की अहो काय, एखादा शब्द पकडून प्रश्न विचारतायत, अगदी आमच्या घशात हात घालून काहीतरी माहिती बाहेर काढायचा बास करा. स्वतःच्या घरात दुसऱ्याच्या घरात आग लागलेली, त्यावर स्वतःची भाकरी भाजणं बंद करा पुरे आता. मानिनी काकू हात जोडतात आणि म्हणतात की प्लीज. त्यातली लगेच एक म्हणते की तुम्ही मानिनी देशमुख ना? पार्थ म्हणतो की लांबून बरा. त्यातली लांबून बोला. त्यातलं एक म्हणते की थांबा जरा. आणि बघा ती म्हणते की मॅडम आता तुम्हाला कसं वाटतंय, हा कुठला प्रश्न झाला? इकडे या दोघी त्यांच्या या प्रश्नांना खूप खिदी हसतायत. मानिनी काकू बघा थोड्या पेचात पडल्या आणि म्हणतात की कसं वाटतंय म्हणजे तुमच्या सुनेने तुमच्या मुलांना एकाच वेळी झुलवलं, एक आई आणि एक सासू म्हणून तुम्हाला कसं वाटतंय? मानिनी काकू म्हणतात की काय शब्द वापरतायत मॅडम तुम्ही, आणि झुलवलं म्हणजे काय? एक स्त्री असून दुसऱ्या स्त्री बद्दल असं बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही? जराही लाज वाटत नाही येत का तुम्हाला? त्याने ती म्हणते की अहो तुमच्या सुनेला आणि लेकाला लफडं करताना लाज नाही वाटली, आणि त्या लफड्याबद्दल बोलताना आम्हाला का लाज वाटेल? इकडे बघा पार्थ खूप चिडतो आणि म्हणतो की शट अप.
आणि ती पत्रकार घाबरते. आणि बघा इकडे सुद्धा नंदिनीने काव्याची बाजू घेतलेली असते आणि त्या बायकांना म्हणते की निघा इथून. आणि ती म्हणते की अरे तुझ्याच मदतीसाठी आलो आहेत ना आम्ही. नंदिनी म्हणते की मला तुमच्या मदतीची काही गरज नाहीये. मी कोणी अबला बिचारी नवऱ्याने टाकलेली बाई नाहीये, कळलं? माझे सगळं कुटुंब, माझी माणसं माझ्या पाठीशी ठाम उभी आहेत. आणि नंदिनी म्हणते की मी माझ्या बहिणीच्या पाठीशी उभी आहेत. तिच्या भूतकाळासकट मी स्वीकारला आहे तिला. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. काव्याला पण ताईबद्दल थोडंसं काहीतरी वाटतं आणि ती म्हणते की ताई. आणि इकडे पार्थ सुद्धा म्हणतो की माझ्या भावाला सपोर्ट आहे. पार्थ म्हणतो की जे काही झालं त्याच्यात त्याची काही चूक नव्हती, तो त्याचा भूतकाळ होता. आणि ती पत्रकार म्हणते की अरे वा, बस झालं, इतकं सोपं असतं माफ करणं. आणि पार्थ म्हणतो की ते तुमच्यावर अवलंबून आहे. आणि पार्थ म्हणतो की उदाहरण द्यायचं झालं ना, की समजा तुम्हाला एक मोठ्या कंपनीत चांगली मोठी नोकरी मिळाली, पण त्याच वेळेस तुमचे 7वीतले शिक्षक येऊ त्यांनी जर सांगितलं की तुम्ही 2 विषयात नापास झाला होता, तर नोकरी देणाऱ्याने तुम्हाला नोकरीवर ठेवायचं की नोकरीवरनं काढून टाकायचं. एक संधी दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे आयुष्यात. आणि त्यातले पत्रकार सुद्धा म्हणतात की मान डोलावतात. पार्थ म्हणतो की दिली पाहिजेत ना. आणि पार्थ म्हणतो मीही माझ्या भावाला संधी दिली आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे रम्या म्हणते की आई असं काय हा पार्थ. आणि वसू आता म्हणतात की बावळट आहे एक नंबरचा, कशाला याला महान व्हायचंय कुणास ठाऊक. रम्या इकडे घाबरते आणि म्हणते की त्याने जर खरंच एक्सेप्ट केलं काव्याला तर. वसू आता म्हणतात की अगं थांब ना जरा, बघू आपण. पार्थ म्हणतो की जे काय होतं तो भूतकाळ होता आणि त्याचा भूतकाळ मी एक्सेप्ट केला आहे. आणि पार्थ म्हणतो की कळलं का माझं म्हणणं. आणि पार्थ म्हणतो तुम्हाला जो काही माझ्याकडून मसाला हवा आहे ना, तो माझ्याकडनं मिळणार नाही, येत निघा. आणि त्यातला म्हणतो की चला रे, हे बिझनेसमॅन लोक प्रत्येक गोष्ट डील म्हणूनच बघतात. आणि तो म्हणतो की काय सांगता येईल या भावाभावांची डील नसेल. पार्थ चिडतो त्यांच्यावर आणि म्हणतो की निघा. बघा प्रेक्षकांनो, पार्थला हे सुद्धा वाईट असतं आणि तो पुढे जातो तर आणि त्याची आई त्याची पाठ चोळते आणि म्हणते की आय एम प्राऊड ऑफ यू पार्थला. आणि जीवा सुद्धा पार्थ जवळ येतो आणि म्हणतो की दादा तुम्हाला माफ केलं. जीवा म्हणतो की थँक्यू सो मच. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे हा जीवा पार्थला मिठी मारतो. इकडे नंदिनी सुद्धा त्या बायकांना म्हणती की इकडे माझी सुद्धा माझ्या बहिणीबद्दल तक्रार नसेल तर तुम्हाला कशाला तिच्या तोंडाला काळं फासायचं आहे. नंदिनी म्हणते की काळं फासावं असं माझ्या बहिणीने काहीही केलेलं नाहीये. यापुढे जर तिच्या विरोधात एक अवाक्षर जरी काढलं ना, तरी मी तुम्हाला आडवी येईन, लक्षात ठेवा. एवढं सगळं नंदिनी त्या बायकांना सुनावत असते. नंदिनी म्हणते की चला निघा इथून, निघा. त्यातली एक बाई म्हणते की ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो की माझंच खरं. आणि त्या बायकांची बडबड चालू होऊन जाते की खऱ्याचा जमानाच नाही राहिला, असं तसं. आपण काय आपला टाइम वेस्ट करण्यासाठी आलो का? हिच्या भल्यासाठीच आलो होतो ना, चला. त्या बायका सुद्धा नंदिनी त्यांच्या घरातनं निघून गेलेल्या असतात. आणि बघा तिथनं नंदिनी लगेच इकडे निघून येते आणि काव्या तिच्या मागे येते आणि म्हणते की ताई. आणि इकडे काव्या सुद्धा नंदिनीला मिठी मारते. नंदिनी तिला बाजूला करते आणि तिथे असलेल्या डायनिंग टेबलची चेअर त्याच्यावर बसवते. आणि बघा तिथं पाणी ठेवलेलं असतं, त्या ग्लासमध्ये पाणी घेते आणि ही काव्याला देते. बघा इकडे याची मिठी मारून झालेली असते आणि जीवा म्हणतो की मला वाटलं होतं की तू मला कधीच माफ करणार नाहीस. जीवा म्हणतो की पण तू मोठेपणा दाखवून ते सगळं एक्सेप्ट केलंस. बघा प्रेक्षकांनो, इकडे यांनी एवढे कारनामे केले तरी यांचा चेहरा आपल्याला पडलेला दिसतो आहे. जीवा म्हणतो की तू आज सिद्ध केलंस की तू माझा पार्थ दादा आहेस. जीवा म्हणतो की माझ्या सगळ्या चुका पोटात घेतल्यास. जीवा म्हणतो की आणि हे तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. आणि बघा प्रेक्षकांनो, पार्थ हा जीवाला उत्तर देतो आणि म्हणतो की हे जे मी काही केलं आहेत ना, ते देशमुखांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून केलं. बघा प्रेक्षकांनो, आता त्याच्या बोलण्यातला हा अभिप्राय आपल्याला थोडासा वाईट दिसतो आहे, पण असो, त्याने केलं आहे भावासाठी, पण तरीही तो असं म्हणत असेल तर ते काय करणार आपण. आणि बघा इकडे हा पार्थ असं बोलल्यावर यांचा चेहरा थोडासा खुलला. कोणाचा? रम्या आणि वसवत्ताचा. पार्थ म्हणतो की बाकी मी स्वतःचाच प्रेझेंट ऍक्सेप्ट करू शकत नाहीये, मी तर कोणाचा पास्ट का ऍक्सेप्ट करणार. बघा असं बोलून पार्थही तिथनं निघून जातो आणि वसुआत्या रम्याला खुणवतात की चल आपणही आता जाऊया तिथनं, बस झाला हा तमाशा बघणं. बघा प्रेक्षकांनो, पार्थचं बोलणं जरी कटू असलं तरी ते सत्य आहे असं म्हणायला हरकत नाही. पण असो, इकडे मानिनीताईंना सुद्धा वाईट वाटतं आणि जीवाला सुद्धा.
पण मानिनीताई आता जीवाच्या जवळ त्याचं सांत्वन करत असतात. बघा प्रेक्षकांनो, इकडे नंदिनीने काव्याला पाणी दिलेलं असतं, त्यामुळे ती काव्या नंदिनीकडे बघून ते पाणी पित असते. आणि बघा प्रेक्षकांनो, पाणी पित असताना नंदिनीला काव्याच्या हातावर त्या बाईच्या हाताचं काळं लागलेलं असतं आणि ते काही नंदिनीला सहन होत नाही प्रेक्षकांनो. मग ती काय करते, तिच्याच ओढणीने ते काळं लागलेलं पुसत असते आणि काव्या म्हणते की ठरवले तर सगळे डाग पुसले जाऊ शकतात ताई. काव्या म्हणते की तू एक संधी तरी देऊन बघ ना. काव्या विनवणी करते की एक संधी दे ना ताई प्लीज. पण नंदिनी बघा प्रेक्षकांनो, तिच्या बोलण्याला काहीच उत्तर देत नाही. ती फक्त तिच्या हाताला लागलेला तो काळा डाग असते ना, तो साफ करत असते. काव्या म्हणते की मला माहिती आहे तू आता त्या बायकांना बोललीस आणि काव्या खूप रडत असते त्या परत जाव्यात म्हणून. काव्या म्हणते की मला एका क्षणासाठी असं वाटलं की माझी नंदिनी ताई परत आलीये. काव्या म्हणते की परत आधी सारखं नाही होऊ शकत का ताई. काव्या म्हणते की बोल ना ताई माझ्याशी प्लीज. बघा प्रेक्षकांनो, ही नंदिनी काव्यासोबत एक शब्द सुद्धा बोलत नसते. काव्या म्हणते की राग आला असेल ना तुला माझा. बघा प्रेक्षकांनो, आता कुठेतरी नंदिनी बोलते आणि म्हणते की रागावले तर मी त्याचा रंग कशाने जाईल हे नाही कळत आहे मला. बघा प्रेक्षकांनो, हिचं बोलण्याचं उद्देश काही आपल्याला सुद्धा समजत नाही, ती काय बोलते ते. आणि हे बोलणं वाईट वाटतं आहेत आई बाबांना सुद्धा. आणि बघा, एवढं बोलून नंदिनी तिथनं निघून जाते. आणि काव्या उठून उभी राहते आणि नंदिनीला हाका मारते की ताई ताई, पण तिचं नंदिनी काहीच ऐकत नाही. बघा प्रेक्षकांनो, इकडे आता आपण बघतो की मानिनी ताई सुद्धा टेन्शन मध्ये बसलेल्या असतात आणि तेवढ्यात तिकडे आशा येते आणि ती म्हणते की वहिनी आज जेवायला काय बनवू. बघा इकडे मानिनी ताई नेहमीप्रमाणे आशाला सांगतात की नंदिनीला विचार ना. त्यांच्या लक्षातच राहत नाही की नंदिनी इथे नाहीये. आणि इकडे मानिनी ताई आशाला म्हणतात की सॉरी. आशा म्हणते समजतंय मला, तुम्हाला त्यांची आठवण येते आहे ना. आणि ही आशा म्हणते की मला सुद्धा खूप आठवण येते नंदिनी ताई काव्या ताईची. आशा म्हणते की मला समजत नाहीये या घराच्या सुखाला कोणाची नजर लागली. मानिनी ताई म्हणतात की देवालाच ठाऊक. मानिनी काकू म्हणतात काहीही म्हणा, डिसेंबर महिना हा देशमुखांसाठी काही ना काही संकट घेऊनच येतो. मानिनी ताई म्हणतात की पुन्हा एकदा ते सिद्ध झालं. गुरुजींनी संकेत दिला होता, पण त्या संकेतांचा अर्थ कळलाच नाही. त्यात पोरांचे आयुष्य कुठल्या वळणावर जाणार आहे काही कळतच नाही. आणि इकडे आशा म्हणते की एकदा ना तुम्ही 16 डिसेंबरचं. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की नाही नको नको ना आता आशा, आपण आता लगेच त्या विषयावर नको ना बोलायला. जे घडलं त्याचा विचार करूनही घाबरायला होतंय बघ. आणि मानिनी काकू म्हणतात की राहू दे आता, आपण ना काय करूयात. आणि मानिनी काकू म्हणतात की कांद्याचं पिठलं करतेस का आणि भात लावूयात आपण. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात की मी ही देवाजवळ दिवा लावते. इकडे बघा आता ही आशा काय बोलते आणि म्हणते की पण वहिनी मला एक कळत नाहीये, ते फोटो आले कुठून. आणि मानिनी काकू म्हणतात कुठून म्हणजे ते हे पिहू पार्थ नंदिनीनेच ते सगळं. आणि इकडे आशा म्हणते की ते तर चांगले फोटो होते ना. बघा प्रेक्षकांनो, इकडे आशा जे बोलते ना ते अगदी बरोबर बोलत असते. आता यांनी याची लिंक लावून शोधून काढावं की हे सगळं केलं कोणी आहे. इकडे आशा म्हणते की नाही म्हणजे आपल्या घरातले सगळ्यांचे फोटो चांगले सुरू असताना मध्येच काव्याचे आणि जीवादादाचे फोटो सुरू झालेत कसे काय. इकडे मानिनी ताई म्हणतात की बरोबर आहे तुझं. आणि बघा प्रेक्षकांनो, त्यांना ती 16 डिसेंबरची पार्टी आठवते. इकडे नंदिनी आणि काव्याचे छान छान असे फोटो आठवतात. आणि जीवा आणि काव्या आणि पार्थचे सुद्धा छान छान फोटो आठवतात. आणि मध्येच त्यांना जीवा आणि काव्याचे फोटो दिसतात, त्यामुळे त्या थोड्याशा अस्वस्थ होतात. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात की बरोबर बोलते आशा, 16 डिसेंबरला जीवा काव्याचे फोटो आलेच कुठून. बघा प्रेक्षकांनो, इकडे ह्या जीवाला सुद्धा काही करमतच नसतं. त्याचं सगळं विश्व हरवलेलं असतं. आता तो आपल्या बेडरूम मध्ये आलेला असतो आणि तिथे सगळीकडे त्याने पसारा केलेला असतो. आणि बघा त्याला आठवतं, घड्या घालतो आणि पारचं बोलणं आठवतं की मी माझ्या भावाला संधी दिलीये. जे काही होतं तो भूतकाळ होता आणि त्याचा भूतकाळ मी ऍक्सेप्ट केला आहे. आणि इकडे जीवाला ते पण आठवतं की पार दादा बोलला हे जे मी काही केलं ते देशमुखांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून केलं. आणि त्याला आठवतं की पार्थ म्हणतो की मी स्वतःचाच प्रेझेंट ऍक्सेप्ट करू शकत नाहीये, तर मी कोणाचा पास्ट का ऍक्सेप्ट करणार.
जे घडलं आहे ते इतक्या सहज नाही विसरणार मी. आणि इकडे हा जीवा म्हणतो की दादा दुखावलाय, तिकडे नंदिनी सुद्धा खूप दुखावली आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे जीवा ठरवतो पण गोष्टी बोलूनच सुटतील ना. आणि इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो. आणि इकडे बघा, नंदिनीचा आणि जीवाचा वकील यांच्या माहेरी आलेला असतो आणि तो वकील म्हणतो की नवऱ्याला त्रास देण्यासाठी तुम्ही माहेरी आलात ना. आणि नंदिनी म्हणते की आता मी कायमचीच माहेरी आलीये. आणि इकडे तो वकील म्हणतो की सगळं ठीक आहेत ना. नंदिनी म्हणते की मला फास्ट ट्रॅक मध्ये डिवोर्स हवा आहे. आणि बघा इकडे त्या वकिलाला सुद्धा शॉक बसतो. आता बघा इकडे या मानिनी काकू दिवा लावतायत आणि त्या म्हणतात घरातली पिढा बाहेर जाओ, घरची लक्ष्मी. आणि त्या ऍक्सेप्ट करत असतात की पार्थने पुढे बोलावं. आणि मानिनी काकू म्हणतात की म्हण ना पार्थ. आणि इकडे मानिनी काकू परत म्हणतात की घरची लक्ष्मी. आणि आपण बघतो प्रेक्षकांनो, काव्या घरी आलेली असते आणि ती म्हणते की घरची लक्ष्मी घरात येओ. बघा प्रेक्षकांनो, इकडे आता काव्याची एंट्री देशमुखांच्या घरात झालेली आहे. पण आता काय जीवाची एंट्री मोहितेंच्या घरात होते की काय, असाही प्रश्न मला पडलेला आहे. तुम्हालाही पडलेला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. उद्यापासून आपण बघणार आहोत नवीन